पमाबाई पोपट बटाने साबळेवाडीवरून बोलते आहे. पूर आला नदीला पाणी एवढं मोठं रातच्याला 12-1 आलं. जनावर सगळी पाण्यात लेकरं बाळ सगळं माल गेला उठून. एवढा चढाय तिथं पळून गेले. सगळं जागच्या जाग्याला टाकून भिजून माल पाक गेले. एवढं मोठं गहू जवाऱ्या मका सगळं पाक जनावर पाण्यात पुन्हा जरा काढून वर नेली. एवढी मोठी माणसं लुसकानी झाली. अजून तर गावाला शासन नाही. माझं 85 वय आहे. पाणी आणि एक मागटले आता ही 5 साल लागलं बघा. तवा आलतापूर पण इतका नव्हता. आता लय चाला मध्ये मागटल्या आठवड्यात कमी चालं. आता पाकच आलं. सगळे घरच गावच उठलं. काय करायचं आता जीवाला भीती नाही तर काय सांगा की भीतीच आहे. भीतीच्या आधी अन्न जनावराला नाही ना माणसाला नाही. उन्हाळ्यात ऊस वंजळीनं घातली तरी सरकार सोडत नव्हता पाणी. आता सरकारनं सगळं गाव बुडावी म्हणून महाराष्ट्रच बुडावं म्हणून पाणी सोडून दिले. काय मागणी असेल सरकार? काय मागणी सरकारची? हाही लुसकान्या पोटाला ही तर त्याची काय भरपाई द्यावी का नाही त्यांनी? हाही तर जतन करावं लागेल का नाही त्यांनी सरकारनं? ऊसाची गेली ती गेली. 12 रुपया गेलं तर 8 तर का द्यायला पाहिजे का नाही? कशी तर माणसं जगवावी का नाही? जेवण केलं का नाही कालपासून? काय कुठलं चूल पेटलं? आता तुम्हाला कशावर गॅसवर कशावर चहा करून दिलाय? चहा मालच गेले सगळे भिजून तर कशाने जेवण करतात? उपास आहे तर कालच्या धरण. मग आता दुकानाने जा तर आता पाणीच कुणीकडे. आता असं जावं लागेलच त्या सावळसरला जाऊन माल आणायला. सुमती राजकुमार कांबळे साबळेवाडीतून मी बोलत आहे. काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती आता 6 ते 7 किलो ही पाणी आहे त्यात घरात. आता काय करायचं काय खायचं समजी लुसकाने झाली. माल नाही काय नाही. हाय असा सोडून बाहेर निघालो. लेकर बाळा आता सध्याला उपाशी ती काय शासनानं आम्हाला भेट दिली नाही काय नाही. लईच परिस्थिती अवघड झाली आहे. काही नाही दळण आणायला लाईट नाही काय नाही. घरात पीठ नाही. लाईट बंद आहे. गिरणी बंद आहे. काहीच नाही. काहीच सोय नाही. इतका आढळण आता झालंय समजा ठिकाण. घरात कधी पाणी रात्री 12ला आले. लेकर बाळ लहान आहे ते हाय असं घेऊन आम्ही बाहेर निघालो. सारखं भीती वाटली. हाय असं बाहेर निघून आलो. आणि झोपल्या जागी त्रास होतो तर समजा आम्ही 5-7 माणसं पुरात गेलो असतो उठलो नसतो तर. अजून काय होतंय? लयच हानी झाली आमची. पांडवाची पोपळी. सध्या कुठे येऊन बसलात तुम्ही? आम्ही आता शेजारच्या वस्तीवर इथं बसलो. तिथं पण असंच झालंय. त्यांनाच नाही तर आम्हाला कुठलं गुराची व्यवस्था नाही. गुरांच्या अपदावतल्या वरडाल ती गुरं डोरं शेळ्या कोंबड्या समजा हाय असं काय. गुरं डोरं पण पाण्यात गेली. कोंबड्या ती पाण्यात गेल्या. आम्ही हाय असं निघून आलो बाहेर. आमचं जीव वाचवाच बोला. आम्ही पण झोपल्या ठिकाणी असलो तर आम्ही पण लेकर बाळ समजीच गेलो असतो पाण्यात. कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00.